ईएसआय हॉस्पिटल कोल्हापूर जिल्हा समिती सदस्यपदी कॉम्रेड प्रकाश कांबळी यांची निवड. दि कोल्हापूर स्टील लिमिटेडमधील मेकॅनिकल अँड इंजिनिअरिंग कामगार संघटनेचे माजी शाखा सचिव व सध्या जनरल सेक्रेटरी, शिरोली शाखा, सर्व श्रमिक संघ कोल्हापूर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ मुंबई, सदस्य, हातकणंगले तालुका भाकप माले सचिव कॉम्रेड प्रकाश कांबळे यांची ईएसआय हॉस्पिटल कोल्हापूर जिल्हा समिती सदस्यपदी निवड झाली. कांबळे हे 1995 सालापासून कामगार संघटनेचे सक्रिय काम करत आले आहेत. ईएसआय हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी कॉम्रेड अतुल दिघे यांच्या नेतृत्वात 5000 श्रमिकाचा मोर्चा कोल्हापूर ईएसआय हॉस्पिटलवर केला. कागल येथे हसन मुश्रीफ यांच्या घरावर देखील तितक्याच लोकांचा मोर्चा केला. हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी 15 ते 20 वर्ष लढा दिला, तेव्हा ईएसआय हॉस्पिटल सुरू झाले. ईएसआय हॉस्पिटल व्हावे यासाठी चंद्रकांत खैरे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला. माजी खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील मानी यांना देखील भेटून निवेदने दिली. मुंबई ईएसआयचे आयुक्त यांना देखील कोल्हापूर दौऱ्यावेळी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित वसाहत, आष्टा व कस्तुरी फाउंड्री येथील सर्व कामगार यांच्या एकजुटीचा हा विजय म्हणावा लागेल. सध्या या ईएसआय हॉस्पिटलमध्ये साधारण 10 बाह्यरुग्ण विभाग सुरू आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल औद्योगिक वसाहत येथे ईएसआय प्राथमिक उपचार केले जातात. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी.